हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण PWD विभागाची जाहिरात आलेली आहे 2 दिवसांपूर्वी आणि आज म्हणजेच 16 ऑक्टोबरपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। तर आता प्रत्येक पदाची जी शैक्षणिक पात्रता आहे ना त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 10वी आणि पदवीवर सुद्धा PWD विभागामध्ये जागा आहेत। तर ती सर्वच पदांची शैक्षणिक पात्रता आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सर्व पदांच्या शैक्षणिक पात्रतेची माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। जर तुम्हाला असिस्टंट सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि असिस्टंट सिव्हिल इंजिनिअरिंग टेस्ट सिरीज विकत घ्या। तसंच सिव्हिल इंजिनिअरिंग स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगची जी टेस्ट सिरीज आहे ती सुद्धा उपलब्ध आहे। तर या ठिकाणी शिपाई पदाची पात्रता पहा। तर शिपाई पदासाठी 10वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे आणि अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर सदरचे पद हे राज्यस्तरीय पद नाही याची नोंद घ्यावी। तथापि या सवलतीसाठी राज्यस्तरावर एकच परीक्षा घेण्यात येत असल्याने राज्यातील कोणत्याही भागातील उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतील। मंडळ वाटपाची प्रक्रिया उमेदवार प्रत्यक्ष रुजू होण्याच्या दिनांकाच्या वेळी पदे ज्या प्रमाणात रिक्त आहेत त्यानुसार पार पाडण्यात येईल व पात्र उमेदवारांना मंडळ वाटपाचा हक्क शासनाने राखून ठेवला आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। त्यानंतरचं पद आहे पहा, स्वच्छक हे पद आहे। आता त्याची पात्रता काय दिलेली आहे ती पहा। तर शासनाने किंवा इतर समतुल्य व सक्षम प्राधिकाऱ्याने मान्यता दिलेल्या इयत्ता 7वी मधून बढती दिलेली असावी ही त्याची पात्रता त्यांनी दिलेली आहे। आता वाहन चालक पदाची पात्रता काय दिलेली आहे ती पहा। तर वाहन चालक पदाची पात्रता आहे 10वी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। मोटार वाहन अधिनियम 1988चा 59 मधील तरतुदीनुसार सक्षम अनुज्ञप्ती प्राधिकारी यांनी दिलेला हलके मोटार वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालवण्याचा परवाना धारण केलेला असावा। त्याच्यानंतर शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी संस्थेमध्ये हलके मोटार वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालवण्याचा 3 वर्षाहून कमी नाही इतक्या कालावधीचा अनुभव धारण केलेला असावा। म्हणजे यांनी 3 वर्षाची अट घातलेली आहे आणि ती अट कुठे आहे? शासकीय पण चालतं, निमशासकीय पण चालतं आणि खाजगी संस्थेमध्ये जरी काम केलं असेल तरी चालेल। पण तुम्ही जर खाजगी संस्थेत काम केलेलं असेल तर त्याचं अनुभव प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आणि तुम्ही नोकरी केल्याचा पुरावा म्हणजे दर महिन्याचा पगार जमा झाल्याचं जे बँकेचं स्टेटमेंट वगैरे असतं काहीतरी ते मागतात तो द्यावा लागतो। त्याच्यानंतर ज्यांचा वाहन चालवण्याचा स्वच्छ अभिलेख आहे व ज्यांच्याकडे चांगली शारीरिक क्षमता असावी अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे। आता त्याच्या पुढची पात्रता पाहूयात आपण। प्रयोगशाळा सहाय्यक या पदाची पात्रता पहा। तर प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी 10वी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। विज्ञान शाखेतील पदवीधर रसायनशास्त्र हा प्रमुख विषय घेऊन किंवा कृषी शाखेतील पदवी धारण केलेली असावी। म्हणजे मेन पात्रता काय आहे तर विज्ञान शाखेतील पदवीधर ते पण रसायनशास्त्र हा विषय घेऊन म्हणजे BSc केमिस्ट्री म्हणूयात आपण त्याला किंवा BSc ॲग्री असं दिले त्यांनी। त्याच्या पुढचं पद पाहूयात आता। वरिष्ठ लिपिक या पदाची पात्रता पहा काय दिलेली आहे। तर वरिष्ठ लिपिक हे जे पद आहे त्याची पात्रता आहे हे 10वी तर सर्वांनाच त्यांनी केलेलं आहे। पुढे पहा, मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर म्हणजे कोणत्याही शाखेची BA, BSc, BCom किंवा अजून कोणती पदवी तुमच्याकडे असेल तरीसुद्धा तुम्ही वरिष्ठ लिपीसाठी अर्ज करू शकता। आता त्याच्यानंतर वरिष्ठ लिपीसाठी अनुभवाची गरज नाही हे खूप महत्त्वाचं आहे। या ठिकाणी यांनी अनुभव ठेवलेला नाही, फक्त कोणतीही पदवी चालेल, टायपिंगची गरज नाही, अनुभवाची गरज नाही। आता स्वच्छता निरीक्षक या पदाचा अभ्यासक्रम पाहूयात पात्रता पाहूयात। तर स्वच्छता निरीक्षकची पात्रता आहे की 10वी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कायदा 1965 अंतर्गत विभागीय मंडळाने विविध केलेली माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण असावा आणि शासनाने त्या परीक्षेची समकक्ष ठरवलेली दुसरी कोणतीही परीक्षा उत्तीर्ण असावा। पुढे पहा, संचालक सार्वजनिक आरोग्य यांची मान्यताप्राप्त किंवा शासनाने तिच्याशी समकक्ष ठरवलेली स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्राची परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। म्हणजे स्वच्छता निरीक्षक जे आहे ते पाहिजे यांच्याकडे। त्याच्यानंतर
जे उमेदवार स्वच्छता अभियांत्रिकी पदविका धारण करीत आहेत अशा उमेदवारांना पसंतीक्रम देण्याचा विचार करण्यात येईल. त्याच्यानंतर पोट कलम 2 आणि 3 मध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणारे आणि वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांना कार्यामधनं ठेवून स्वच्छतेची कामे करून घेण्याचा अनुभव 5 वर्ष कमी असे उमेदवार, पण हे सर्वांना याची अट नाही बरं, ते वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. आणि अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे. म्हणजे काय, 10वी आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स असणं आवश्यक आहे या पदासाठी. पुढचं पद आहे सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ. त्याच्यासाठी 10वी व 12वी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्राची पदवी धारण केलेली असावी. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण केलेली असणं आवश्यक आहे. अजून 7 पदांची पात्रता आपल्याला पाहायची आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंचे प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण दिलेले या पुस्तकात, तसंच लेटेस्ट TCS 57 प्रश्नपत्रिका संचे, हे जे पुस्तक आहे लेटेस्ट 57 प्रश्नपत्रिका संच, याच्यामध्ये सर्व प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत तलाठीच्या झालेल्या. ही दोन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCSची ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत आणि ही जी परीक्षा आहे आपली PWD विभागाची ती TCS मार्फतच घेतली जाणार आहे. आता उद्यान पर्यवेक्षक या पदाची पात्रता पहा. तर कृषी किंवा उद्यान विद्या यातील पदवी धारण केलेली असावी. निवासी जागेभोवतीची उद्याने किंवा इतर कोणतीही सार्वजनिक किंवा खाजगी उद्याने किंवा रोपवाटिका यांची किंवा या तिन्हीची निगा राखण्याचा व विकास कामाचा, तसेच सार्वजनिक उद्यानात व रस्त्याच्या कडेने झाडे लावणे या कामाचा किंवा बागकामाशी संबंधित अन्य कोणताही किमान 2 वर्षे कालावधीचा प्रत्यक्ष अनुभव धारण केलेला असावा. या अनुभवाचे प्रमाणपत्र संबंधित मालक, जनरल मॅनेजर, विभाग प्रमुख किंवा नियुक्ती प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले असावे. तर यासाठी अनुभव आहे आणि त्याची पात्रता मी तुम्हाला सांगितलेली आहे. हे झालं उद्यान पर्यवेक्षक. त्याच्यानंतरचं पद आहे लघुलेखक निम्न श्रेणी. तर त्याच्यासाठी 10वी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराने लघुलेखनाचा वेग 100 शब्द प्रति मिनिट अशी अर्हता असल्याबाबतचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर उमेदवारांनी इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 3 शब्द प्रति मिनिट. एक तर इंग्लिश किंवा मराठी दोन्हीपैकी कोणतं तरी एक सर्टिफिकेट पाहिजे बरं का टायपिंगचं, तिथं किंवा शब्द वापरला आहे त्यांनी. या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणारे आवश्यक आहे. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे. त्याच्या पुढचं पद पाहूयात आपण आता. लघुलेखकच आहे. त्याच्या लघुलेखक उच्च श्रेणी, आधी आपण कनिष्ठ श्रेणी पाहिली होती. याच्यात सेम पात्रता आहे, फक्त एकच बदल झाला आहे. हे जे उमेदवाराचा लघुलेखनाचा वेग आहे इथे 120 शब्द पाहिजे, कनिष्ठाला 100 होता, याला 120 पाहिजे. आता स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाची पात्रता पहा. सर्वात जास्त जागा याच पदाला आहे. तर त्याची पात्रता त्यांनी दिलेली आहे 10वी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. शासनाकडून किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेकडून घेण्यात येणारी किमान स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची 1 वर्ष मुदतीचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा शासनाने वेळोवेळी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर बांधकाम पर्यवेक्षक पाठ्यक्रम उत्तीर्ण अशी अर्हता धारण केलेली असावी. या तिन्हीपैकी एक पात्रता पाहिजे बरं का कोणती तरी. त्याच्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवीधारक पदव्युत्तर अशी उच्च शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवार पात्र ठरतात. म्हणजे तुमचं पदवीधारक म्हणजे पॉलिटेक्निक झालं असेल सिव्हिलमध्ये किंवा इंजिनिअरिंग झालेलं असेल ते सुद्धा पात्र आहेत, इथं स्पष्ट दिलेलं आहे. अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक ही पात्रता धारण करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरचं पद आहे पहा कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ गट ब. याची पात्रता आहे 10वी व 12वी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्राची पदवी धारण केलेली असावी. काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर नवी दिल्ली यांचे नोंदणीकृत सदस्य असावे आणि अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकात सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतरचं पद आहे कनिष्ठ अभियंता विद्युत.
त्याची पात्रता आहे 10वी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. विद्युत अभियांत्रिकीमधील 3 वर्षाची पदविका धारण केलेली असेल किंवा शासनाने जाहीर केलेली त्याच्याशी समतुल्य असलेली इलेक्ट्रिक पॉवर सिस्टीम आणि इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स पॉवर सिस्टीम अशी अर्हता धारण केलेली असावी. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकात सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतरचं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिलचं. त्याच्यामध्ये 10वी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. शासनाने मान्यता दिलेली 3 वर्षे कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळाली सिव्हिल इंजिनिअरिंग अँड रुरल रिकन्स्ट्रक्शन ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग अशी अर्हता धारण केलेली असावी. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकात सदर अर्हता धारण करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सिव्हिल इंजिनिअरिंग टेस्ट सिरीज विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.